एकनाथ शिंदेंच्या नाशिक जिल्ह्यात 3 सभा, इगतपुरी, भगूर आणि येवल्यात शिंदेंची तोफ धडाडणार। भगूरमध्ये भाजप राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना। स्थानिक निवडणुकींसंदर्भात आज निकाल अपेक्षित, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष। वृक्षतोडीच्या विरोधानंतर महापालिकेनं एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा। नाशिकच्या तपोवनात कमी झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची शक्यता, नाशिक महापालिकेतील सूत्रांची माहिती। धमक्यांना घाबरू नका, मी डॉन बोर्डीकरांची लेक, राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा। पुण्यात 6 ते 7 वाहनं एकमेकांना धडकली, येरवाड्याच्या गोल्फ चौकाजवळची घटना। हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार, जास्त वळवळ कराल तर फडकून टाकू, भाजपा आमदार आशिष देशमुखांचं वादग्रस्त वक्तव्य। हवा स्वच्छ होईपर्यंत बांधकामे बंद करा, शिवसेना खासदाराची मागणी। मुंबईतील वायू प्रदूषण समस्येबाबत मिलिंद देवरांचं आयुक्तांना पत्र। मुंबईतील बेकऱ्यांचे हरित इंधन वापराकडे दुर्लक्ष, स्वच्छ आणि हरित इंधन वापरापासून 246 बेकऱ्या दूरच। पश्चिम रेल्वेच्या मोटरमनमध्ये वाढता असंतोष, जुलमी कारभाराविरोधात मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात। आसाममध्ये बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक मंजूर, एकापेक्षा जास्त विवाह केल्यास 10 वर्ष तुरुंगवास, गुन्हा पुन्हा केल्यास प्रत्येक वेळी शिक्षा दुप्पट। ते माझ्या बांधकाम व्यवसायातील पैसे, केनवडेकरांचं स्पष्टीकरण। निलेश राणेंनी माझ्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला, विजय केनवडेकरांचा निलेश राणेंवर आरोप। अजित पवारांनी ठरवलं त्याचा करेक्ट कार्यक्रम होतोच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांचं वक्तव्य। अजित पवार दिलेला शब्द पाळतात राजू खरे। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण। मुंबई ठाणे मनपा निवडणूक युती एकत्रित लढणार की नाही हा प्रश्न। तेजस्विनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, तेजस्विनी घोसाळकर शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची शक्यता, सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती।